कधी विचार केलाय का, आपण रोज इतकं धावत असतो पण तरी आयुष्य का इतकं कठीण वाटत असतं. सगळं मॅनेज करताना आपण स्वतःलाच कुठेतरी हरवून बसतो. असे का होते? नमस्कार मंडळी, आपल्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा व्लॉग फक्त माझ्या दिवसाचा नाही, तर प्रत्येक घराची गोष्ट आहे, जिथे प्रत्येक दिवस हा एक छोटासा संघर्ष असतो. आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक साधा दिवस, पण त्या दिवसामागचं खरं आयुष्य. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे ठेव खाली. हां तर ठेवलेले खाली ठेवते एक साईड. काढ पटपट. दोडके कसं भाव भेटलं? 20 रुपये. मग बरं आहे भेटलं. भाज्या काही स्वस्त आहेत का? महागच आहे. भोपळा हलवा करायचा आज हलवा दोडक्याची भाजी आणि मेथी पण घेणार. मेथी आणली? मला पण मेथी आवडते. रस्सी मेथावणी त्या दिवशी मेथावणी खाल्ली, पोट दुखलं होतं काय पप्पा? राहू दे राहू दे राहू दे राहू. दाण्याच्या डब्याला ही पिशवी घालून ठेवा. हा काढ पटपट. दोडकी छान आहे. ठेवते बकेट वर. म्हणजे फ्लावरची भाजी करताय. हा होत ना खाली. हा कोबी अजून आणि अजून एक गाजर आणि कांदे पण आणले. कांदे हा याच्यात कमी ताट बकेट आहे. त्याच्यात दोडका आहे. तीन बटाट्याची भाजी. तू नव्हता त्या दिवशी. आम्ही तेवढ्या याच्यावरच राहिलो पूर्ण. पहिल्या दिवशी कामावर गेलते ना. दुकानावर होता. कांदा बटाटा आणला का? कांदा बटाटा नाही, बस कांदा आणलाय. बटाटे नको म्हणला ते. 2 किलो कांदे आणले मग. मला वाटलं बटाटे आहे, पण मी बोललो नको. 2 किलो आहे का? ते वांग काढ. ती कोथिंबीर काढ आणि बटाटे वर काढून ठेव. तेच ठेव. लसूण संपलेला आहे. देते टप्पा कोथिंबीर. तर कॉफी करते आधी. ठेव तिथे वर. हां दे जागेवर. भाजीपाला उचलून घेते ठेव. इथे ठेव. हां आणि ती ठेव तिथे. मिरच्या ठेव ठेव. गण ठेव याच्यात ठेव. हां असं गोल करून ठेवते ना. याच्यात ठेव. पप्पा जाते. याच्यावरती कर. इथे ठेव. जाताना ते घेऊन जाते. चला पहिलं आपण चहा करूया आधी आणि नंतर मग तो भाजीपाला व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवूया. ओके थँक्यू. सकाळ सकाळ जाऊन आणल्याबद्दल. आज तर सकाळी मिरची पण अंडे पण आणणार होते, पण मला लक्षात आलं की गुरुवार आहे ना आज. हां आपली सकाळी मॉर्निंग झालेली आहे. मॉर्निंगला सकाळ सकाळ उत्कर्षच्या बाबांना जाऊन भाजीपाला घेऊन किती असेल अंदाजे मला पण नाही माहिती. पप्पांना विचार. अरे याच्यात तुम्ही ना कॉफी कोणती ती शोधून दाखवा. मी सांगू का? तू नको सांगू. चल हो बाजूला, मी ठेवते. टेस्ट करा बाबा.
मला माहिती आहे. कुठे ठेवू रे? साईडला. ही सायकल जर पडली ना उत्कर्ष, इथे ठेवते जरा वेळ. बसले ना घ्या. आणि हे बघ, हे बघ. पहिलं मला आंघोळ करतो, मग हे उत्कर्षने बनवलेले बिस्किट आहेत, ज्याच्यामध्ये गुळ टाकलाय त्याने. हे क्रीम आहे, हम्म. खूप टेस्टी आहे. ते- सगळंच चहा आहे. सोड बाबा. हे नाही 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 नाही, ही, 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 ही. हे झाकण घ्या. हे बघा ना, याच्यात हे कॉफी कोणती तेच समजलं नाही, सगळं सारखंच झाले. हे बघा एक ना. घोट पिऊन पाहते. हे चहा आहे, इकडचं चहा आहे. ही दोन्ही चाय है ना? ती आहे ना कॉफी? हे घे. हे घ्या. डंक करून खा. आणि रात्री आले का नाही? आम्ही खूप वाट पाहिली. ह्याचं हे खाऊन आणि तुम्ही नसले ना का मग जेवण पण व्यवस्थित करू वाटत नाही. मला ते नको तू का? मला पाणी प्यायचं होतं. आणू? मी पाणी पिते. मला नाही दिलं आणून ना. पाणी प्यायचं होतं उत्कर्ष. आता मीच पाणी पिलं. ग्लास इथे ठेवला. उत्कर्षला पाणी मागितलं, उत्कर्षच पिला. मलाही पाणी प्यायचं होतं पण आता काय. थोडं थोडं प्या. पहिलं मला नको. बाबा. तू जरा वेळ काढून ठेव ना आणि व्यवस्थित क्लीन कर. मम्मी तुला पाहिजे? प्यायचं होतं खजूर आणि पाणी प्यायचं. आता ते हे खा ना, गुळाचं ते. ते खजुरासारखंच आहे. आजचा ब्लॉग टाकलाय हा, पहा बरं का. काल टाकला होता पण त्याच्यामध्ये काय झालं, चुक्या झाल्या थोड्या. चुकी झाली होती म्हणून परत डिलीट केला आणि परत तेवढा रात्रभर सेव्ह करायला गेला. किती एवढा तास vlog. लागला? 12 दिवस म्हणलं रिचार्ज संपायच्या आत मी टाकावं ब्लॉग, पण सेव्हच नाही झाला. मग वैतागून झोपून घेतला आणि बरोबर डॉट 12ला नेट संपला. एकदम 12ला नेट संपलं. म्हटलं आता यांना कॉल पण नाही करू. 23.59 हा. तर तेच 12 वाजले आणि लगेच वायफाय बंद झाला. उत्कर्ष भाजीपाला फक्त 400 रुपयाचा. हे 30 रुपये, हे 30 रुपये, काय? हे 30 रुपये, हे 30 रुपये, टोमॅटो 40 रुपये, हे 40 रुपये, दोडकं 30 रुपये, गाजर कस काय 400 रुपये खरं? 30 रुपये, परत कांदे 50 रुपये, हिशोब करा बरं व्यवस्थित. वांगे पाव किलो 20 रुपये. तरी इतकं 400 रुपये होणे इतपत नाही वाटत. आयटम किती? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आयटम. म्हणजे काय ते डिमांड जितकंच झालं. पण 400 रुपये नाही वाटत. असं वाटतं इतकं. गाजर महाग आहे काय? मग याच्यात सगळ्यात महागडं काय आहे माहिती आहे? कांदेच असतील. वांगे 50 रुपयाचे. मग कसं काय झाले पप्पा 400? 400 चुकले वाटतं तुम्ही हिशोबात काहीतरी. 400 रुपयाचं नाही व्हायला पाहिजे एवढं. हे आहे बरोबर. नीट वांगे, मोजा तुम्ही. गाजर, टोमॅटो, दोडकं, गाजर, आयटम नका मोजू, प्राइस करा त्याची. कोथिंबीर, फ्लावर, दुधी, भेंडी आणि मिरची. थांबा मी हिशोब कर. काय चाललंय? पुस्तक वाचतो. ओके. तू काय करते? तू काय करते? मी ना रात्रीचा जो भात आहे ना त्याला फ्राय करते. आणि आता भाजी Healthy काय बनवते. भाजी भाजी काय बनवते? भाजी थांब आधी भात करूया. ठीक आहे. तर इकडे उत्कर्षला पाणी ठेवलेलं आहे, कढई गरम करायला ठेवली आणि हा आपला रात्रीचा जो भात आहे त्याला मस्त अशी फोडणी देणार आहे, कारण की वाया नाही घालवायचं आहे आपल्याला बिलकुल. तर त्याच्यामध्ये मी टोमॅटो, गाजर, फ्लावर, एक मिरची, कारण की ऑलरेडी त्यात मिरची आहे, आणि एक मिरची, कढीपत्ता आणि हे जे टाकून फोडणी देणार आहे आणि त्याला थोडं हेल्दी बनवणार आहे. आणि सकाळी नाश्त्याला आपण हेच खाणार आहोत. त्याच्याला घेऊया बनवते आणि मग तुम्हाला दाखवते.
पाहू शकता रात्रीचा जो उरलेला भात होता ना, त्याचा आपण मस्त अजून त्या हेल्दी भात बनवला आहे. अजून त्याच्यामध्ये अजून भाज्या वगैरे ॲड करून सोयाबीन होता. चला उत्कर्षला दे. हे घे. भात बनवलाय. रात्रीचा भात होता ना, त्याला मस्त अशी फोडणी दिली. मला तो आवडतो. हं? आवडला होता काल. रात्रीचा आवडला होता. त्याच्यात ते डाळ होती ना आणि मिरची खूप छान लागत होती. मिरची तळलेली आहे? नाही, ते संपल्या काल तळल्या होत्या ते संपल्या. आणि रात्रीचा जो उरलेला होता त्याचा भात कसं झालं मला खाऊन सांग. चम्मच घेऊ. चम्मच आता सापडतच नाही. खरंच छान लागतं. म्हणजे खालचा जो खरड आली तुला? छान लागतं. आवडलं? भात खा ना. चला तर मी पण घेते थोडासा. सकाळी नाश्त्यासाठी आम्ही बनवलेलं आहे, तर उत्कर्षही खाते आणि मी पण घेते. आता कसं खाऊ. इथे दुपारच्या जेवणामध्ये मी ना फ्लावरची भाजी बनवलेली आहे आणि चपाती बनवलेली आहे. तर चपात्यांना तेल कमी आहे, त्याच्यामुळे इतकं ड्राय झालं रोटी टाईप. आणि मस्त आहे. आज उत्कर्षने सांगितलेलं आहे बिलकुल माझा व्हिडिओ काढायचा नाही. मी ते जेवते. आणि एक काम चालू आहे इथे या भिंतीला बाहेरच्या बाजूने. खूप आवाज येतो इकडे. तर तो आंघोळ करून आला आणि खूप उशीर आंघोळ केलेली त्याने, म्हणून म्हटलं माझा व्हिडिओ काढून कपडे घालून होता. आता फ्लावरची भाजी केलेली आहे आणि चपाती केली आहे. आवडतो. ताटे ठेवले जेवण. ठीक आहे. आणि लाईट नको लावू, आता एवढा प्रकाश येतो तेवढा आता बस. अंधार आहे ना. बरं लाव. बंद करू खिडकी. नको राहू दे, नाही येत माती. सिमेंटेड होतं ना. नाही राहू दे, थोडा वेळ राहू दे, थोडा वेळ बंद कर. जेवण घे. भाजी कशी झाली सांगा. छान झाली आहे भाजी. आणि तुझे पप्पा तर काय आलेच नाही जेवायला. काय माहिती ते लांब गेले का येतच नाही. भुजम कांदा आहे. खूप मोठा न घेऊ, मीडियम वाला. मी गोळी खाल्ली ना, तसं तर पाणी घेणार जेवायच्या आधी. जेवण नाश्ता नव्हता. गोळ्या तिकडे ठेवा. नाही दुपारची. नाश्ता सकाळी युनिफॉर्म घेतला. हा नाश्ता पूर्वीची घेतली. सकाळची ना घेतली ना. आता जेवणानंतरची बाकी आहे, तेवढं लक्षात ठेवा. हिचं दुखते जरासं हे झाले थोडंसं किडनी स्टोन साठी. खोटं सांगतोय. हा किडनी स्टोन साठी. खोटं सांगतोय. मग काय आहे? काही नाही, अशाच गोळ्या. ते याचे ताप आली. नाही किडनी स्टोन हिचं दुखतच आहे. हे बघा ना, इथं तिला खूप खाज येत असते. पाय जरा सुजले. हे बघ पाय आज तर खूपच सुजले रे. हा इथं हा पाय किडनी स्टोन मुळे ना. माहित नाही, आज पायाला सूज जास्त. हे बी इथे आज पाय सुजले. हे बघ ना, इथे पण सुजले. दुखतं? सुजलं? आज सकाळी बोट पण माझी फार सुजलेले होते. कुठे दाखव? सकाळी आणि ते कोणतं दुखतंय तुझं? नाही, बरं वाटलं मला. बरं वाटतं. हा बोटाचे हे जे सांधे आहेत ना मधले असे इथले, तर ते खूप दुखतात. 2 दिवसापूर्वी दुखत होतं, आज जरा बरं. आणि आज ना पायांना सूज आली, काय माहिती काय झालं. आणि मी बेडवर जेवायला बसते. तुम्ही नेहमी म्हणता बेडवर तुम्ही जेवता वगैरे, पण मला जमिनीवर बसताना ना त्रास होतो आणि बसेल पण फुटताना त्रास होतो, म्हणून मग मी इथं बसते. नाही तर चेअरमध्ये वगैरे बसते. जेव थंड होईल. आणि ते रेडीमेड पीठ आणलेलं आहे ना,
डीमार्टमधून, तर ते थोडंसं ना असं चपाती चांगली नाही बनत, त्याची फार कडक बनते. पाहिलं त्यांनी कालच्या व्हिडिओमध्ये. 1 मीटरचा अंदाज आहे. तर ते पीठ जे आहे ना ते त्याची चपात्या फार कडक होतात. आई कडक झाली पण. कडक. फॅनने तर पटकन कडक होतं. मग fan बंद करू? हो. फॅन बंद केला ना तो खूप असं गरम होतं. एकच टेबलवर बसला त्याच्या जेवायला, मी बेडवर बसले कारण की मला खाली बसवत नाही, त्याच्यामुळे चेअरवर बसता येतं. त्यांच्याने उत्कर्षने साड्या तिकडे लावून ठेवल्या आणि त्याच्यावर झोपला. मी म्हटलं चला, आणि बेडवर जरा कम्फर्टेबल बसता येतं. आता थोडंसं झोपलं होतं ना. इथे इतका आवाज आहे पण मला नाही वाटत तुम्हाला माझा आवाज येत असं. त्याच्यामुळे आता व्हिडिओ आपण इथे थांबूया, तुम्हाला नंतर बोलते जेवण. इतका घाबरतोस? हे बाई हा? एक न्यूज वाचलेली. काय? जाऊन काढून ठेवलं ते एका बाईला. अजून पण female आहे. येईल अंगावर. हा, डॉग यायला तर तुला भीती वाटायला लागली ना. बस खाली. काय नाही, चूक आता तुझे पाय वर घेऊन बस. वर हो, चल. घाबर गुंडी. घाबरला कोण नाही येत. सँडलच्या पायाला कोणी हात लावतं का? 18 नंबरचा. खारकोपर. काय पाहतेस? पप्पांची गाडी इथूनच पास होणार आहे. हे बघा तुम्ही, पाय इतकी गर्दी आहे. आणि आम्ही इथं बसलोय. हे वॉकिंग सेंटर, इथं वॉकिंग करतो. आणि हे खूप सारे मच्छर आहेत. हे बघा, आत्ता गेली बस. काय? हा का? काय चालू आहे? तिथं खूप गर्दी असते. आणि इकडेच माझी शाळा आहे. हे बघा, ही माझी सगळ्यात आवडती गाडी आहे. इथे काहीतरी चालू आहे, तर आम्ही उठणार आहोत. तर आम्ही उठतोय आता. हे बघा, चलायचं आता मी तर फुल पॅन्ट घातली आहे म्हणून बरं आहे. पण समज हाफ पॅन्ट घातली असती तर खूप हे त्रास झाला असता. आता मी ठीक आहे, चालू आहे. तोडलं ते झाड होतं नाही ते पहिलं. इतकं मोठं ना ते मोठं तुटलं वाटतं. चल चल ये. आता मी आपण चाललोय. तर हे आहे, हे पूर्ण लांबपर्यंत आहे, पण आम्हाला जमत नाही म्हणून आम्ही चाललोय परत मागे. खूप गरम होते. हो, इथे खरंच खूप गरमी होते. आणि इथे मागे कन्स्ट्रक्शन पण होते. अंधारे म्हणून दिसत नाहीये. तर आत्ताच आपण बाहेर जाऊन आलो, जरा फिरून आलो, थोडंसं वॉक केल्यामुळे छान वाटलं. उत्कर्षला घेऊन गेली होती. उत्कर्षला मी घेऊन नाही गेली, उत्कर्ष मला घेऊन गेला होता, कारण की त्यालाही फिरावंसं वाटलं होतं, मला पण जरा फिरावंसं वाटलं होतं.
त्यामुळे आम्ही थोडंसं फिरून आलो. कसं वाटलं तुला? तर समोरच बसलेला आहे आणि आल्यानंतर एक खजूर खाल्ली, पाणी पिली. कारण की पाणी आहे ना मला बिना म्हणजे ते बडीशेप किंवा एखादा खडीसाखरचा खडा किंवा मग गुळाचा खडा असं काही खाल्ल्याशिवाय ना पाणी प्यायची इच्छाच होत नाही. मग घरात खजूर आहे, ते खजूर खाते छोटीशी आणि एक ग्लास पाणी पिते दिवसभर. म्हणजे 2-3 खजूर होत असतील. समज नवीन असतात तर आम्हाला आमच्या चॅनलवरती सबस्क्राईब बटनवरती एक मोठा पंच द्या, ज्याच्यामुळे आमचे 1 मिलियन सबस्क्रायबर्स होऊ दे. इतके लवकर 1 मिलियन? एक पंचमध्ये एवढे होतील का? हां हां, हो, होतील. कारण पंचमध्ये खूप प्रेशर असतो. प्रेशर असतो. बटन फुटला तर नाही सबस्क्राईबचा नाही फुटलं. चालते. चला तर जसं भेटूया आपण आपण. बोललं किती दाबलं तरी ते फुटत असते. बरं, भेटूया आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.